राज्यातील सरपंच संघटनांकडून संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधासाठी आजपासून 3 दिवस काम बंद आंदोलन. ग्रामपंचायतीसमोर काळ्या फिती बांधून आंदोलन करणार. भंडारा जिल्ह्यातील एकंदरीत 541 ग्रामपंचायती बंदमध्ये सहभागी. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या राज्यभरात ग्रामपंचायतींचं आजपासून कामकाज बंद करण्यासाठी आंदोलन. प्राजक्ता माळी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरती सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला. कुणाचंही मन दुखावलं असल्यास दिलगिरी. सुरेश धस यांचं वक्तव्य. प्राजक्ता माळी हा विषय माझ्यासाठी संपलाय. संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलित करू नका. सुरेश धस यांचं वक्तव्य. वाल्मिक कराडला पोलिसांची मदत आहे का याची माहिती घेणं सुरू आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची माहिती. तर शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू असून गरज नसलेली शस्त्र परवाने रद्द करण्यात येतील. कौवत यांचा इशारा. बीडमध्ये सीआयडी पथकाकडून एका महिलेची तब्बल 4 तास चौकशी. चौकशीनंतर बीड पोलीस ठाण्यातून संबंधित महिलेची सुटका. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा 1325 शस्त्र परवाने रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव. सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये एकूण 4078 लोकांकडे शस्त्र परवाने. कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचाही क्रीडा घोटाळ्यामध्ये सहभाग. हर्षकुमार क्षीरसागरकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत. अर्पिताच्या नावे मुंबईतही कोट्यावधी रुपयांचा फ्लॅट खरेदी करण्यात आला होता अशी माहिती. राज्य सरकार पाठोपाठ आशिष देशमुखांनीही सावनेरसाठी तयार केला 100 दिवसांचा कृती आराखडा. महिलांसाठी कर्करोग तपासणी, शिक्षण, आरोग्य सुधारणांची आराखड्यामध्ये नोंद. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 26 आरोपींना 9 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी. आरोपींना व्हीसीद्वारे मकोका कोर्टात हजर करण्यात आलं होतं. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांवर आरोप. बळजबरीने जबाब नोंदवल्याचा आरोपी नितीन सप्रेनं सुनावणी दरम्यान दावा केला. पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरण. पत्नी मोहिनी वाघची येरवडा कारागृहामध्ये रवानगी. पोलीस आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील तपासणार. नववर्षाच्या सुरुवातीला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार. गृहनिर्माण संस्थांसह दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक आणि पतसंस्थांचा निवडणुकांसाठी तयारी सुरू. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून प्रक्रिया न केलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी दूषित. इंद्रायणीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवरती कारवाई करा. आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या आधी आजपासून तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात. शेजगृहातील चांदीच्या पलंगावरती तुळजाभवानी विसावणार. जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा संपन्न. लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडेरायाचं कऱ्हा स्नान पार पडलं. ड्रोन कॅमेराद्वारे टिपलेली ही कऱ्हा स्नानाची खास दृश्य. साई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई दरबारी भाविकांच्या मोठ्या संख्येनं गर्दी. नववर्षानिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शन वेळेमध्ये बदल. दर्शनाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 11:50 आणि रात्री 8 ते 10:30 वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. लोणावळ्यातील लाईन्स आणि टायगर या दोन्ही पॉइंट्सवरती पर्यटकांना बंदी. 31 डिसेंबरच्या निमित्ताने वन विभागाकडून बंदी घालण्याचा निर्णय. नववर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा धरण परिसर सज्ज. पर्यटकांसाठी अनेक ठिकाणी टेंट्स उभारले. आदिवासी नृत्याच्या मेजवानीसह धरणाच्या बॅकवॉटर्समध्ये बोटिंगची सुद्धा व्यवस्था. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्यांवरती होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून जादा गाड्या. गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतल्या इतर समुद्र किनाऱ्यांवरती जाण्यासाठी रात्री 25 विशेष बस चालवल्या जातील. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडत असल्यामुळे आज रात्री लोकलच्या विशेष फेऱ्या असतील. लोकलच्या 3 मार्गांवरती चालवल्या जाणार विशेष फेऱ्या. मुंबईमध्ये प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्री 11:15 ते 1:15 या कालावधीमध्ये बंद राहील. या कालावधीमध्ये तिकीट काढता येणार नाही, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता.
31st मुंबईमध्ये 15,000 पोलिसांचा फौजफाटा. ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार. बॉम्बशोधक आणि नाशक पथकं, श्वान पथकं, दंगल नियंत्रक पथकं या सर्वांवरती सुरक्षेची जबाबदारी. 31st पुण्यातही 3,000 पोलीस अधिकारी आणि तसंच कर्मचारी यांचा बंदोबस्त. 700 वाहतूक पोलीस, 23 ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत तपासणी, अशा पद्धतीची सुरक्षा. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. पुण्यामध्ये राज्य सरकारच्या परवानगीने पब, बार आणि मद्य विक्री उद्या पहाटेपर्यंत सुरू राहील. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निदर्शनं. पुण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्काची कारवाई. विविध ठिकाणी नाकाबंदी करत 1,20,00,000ची बनावट दारू जप्त. 9 आरोपींना अटक. यंदाच्या निवडणूक वर्षामध्ये 72,70,00,000 लिटर मद्य विक्री. लोकसभा निवडणुकीमध्ये 18,22,142 लिटर मद्य जप्त. तर विधानसभा निवडणुकी दरम्यान 31,54,710 लिटर मद्य जप्त. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांना आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज. पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी 2 दिवस नाकाबंदी. नियमांचं उल्लंघन करून सेलिब्रेशन करणाऱ्यांवरती होणार कारवाई. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खासगी बस चालकांकडून लूट. एका प्रवाशाला मोजावे लागतायत 3,000 ते 5,000 रुपये. हे दर दिल्लीला जाणाऱ्या खासगी बसपेक्षाही अधिक. विदर्भातील प्रवाशांना गोव्यात जाता यावं यासाठी नागपूर मडगाव विशेष एक्सप्रेसला मुदतवाढ. अकोला मार्गे धावणारी ही गाडी आता 1 जानेवारीपासून पुढच्या आदेशापर्यंत धावणार. आगामी वर्षात चहा महागण्याची शक्यता. भारतीय चहा संघाच्या अध्यक्षांचा इशारा. चहाचं उत्पादन घटल्यामुळे किमती वाढण्याची शक्यता. बोरिवली आणि भायखळ्यामध्ये बांधकामांवरती बंदी. मुंबईतील 286 स्टॉप वर्क प्रकल्पांना नोटीस. काम बंद न केल्यास MRTP-नुसार अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येईल. भंडारामध्ये उडणाऱ्या धुळीने हवेची गुणवत्ता बिघडली. धुळीचा नागरिकांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम. महामार्गाची तातडीनं दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. मागील 2 दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात. पारा 34 अंशांवरती. तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव कमी. मात्र हिमाचल प्रदेशामध्ये थंडीची लाट कायम असून अनेक भागामध्ये हिमवृष्टीमुळे बर्फाचे थर. हिंगोली जिल्ह्यात दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. रब्बी हंगामातील पिकांना धुक्याचा फटका बसण्याची शक्यता. नाशिकच्या नांदगाव भागातही दाट धुक्याची चादर. कांदा आणि इतर शेती पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. त्यामुळे बळीराजा हवालदिल. शिर्डीमध्ये दुसऱ्या दिवशीही दाट धुक्याची चादर. साई मंदिर धुक्यात हरवलं. नाशिकमध्ये काही भागामध्ये धुक्याची चादर आणि धुक्यामुळे नाशिककरांना सूर्यदर्शनही नाही. आता विदर्भात होणार स्ट्रॉबेरीचं उत्पादन. अकोल्यातील पंजाबराव कृषी विद्यापीठाचं मोठं संशोधन. अकोट, तेल्हारा आणि पातूरमध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं, विद्यापीठाचा दावा. नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर पांढुर्ली रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिक आक्रमक. राहुरी फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करत लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. जळगावच्या धरणगावमध्ये नगरपालिकेनं टपरीधारक आणि फेरीवाल्यांवरती कारवाई करत अतिक्रमण हटवलं. त्यानंतर टपरीधारक आणि फेरीवाल्यांची पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी. अन्यथा रास्ता रोकोचा इशारा. नांदेडमध्ये अनधिकृत वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी युवकाला अटक. ATS आणि पोलिसांकडनं अधिक तपास सुरू. 2,000 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून बदलणाऱ्या रॅकेटचा नागपुरात भांडाफोड. 4 आरोपींना अटक. 2,67,000 रुपये जप्त. चंद्रपूरमध्ये सायलेन्सर मॉडिफाय करून फटाक्यांचे आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांकडनं लगाम.
65 जणांवरती पोलिसांकडून कारवाई. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये पंचायत समितीजवळ असलेल्या एका दूध डेअरीला आणि दुकानाला आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद. गर्दी नियंत्रणासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. वाराणसीमध्ये गंगा घाटावरती लेझर शोचं आयोजन. वाराणसी शहर, इतिहास आणि संस्कृतीचं लेझर शोद्वारे दर्शन. हा लेझर शो पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी. सरत्या वर्षाच्या शेवटच्या सूर्योदयाची मनमोहक दृश्य पाहण्यासाठी सर्व दाखल. इस्रोकडून स्पेडेक्स मिशनचं यशस्वी लॉन्चिंग. अवकाशामध्ये अंतराळयान जोडणं आणि विलग करण्याच्या क्षमतेत भारत होणार स्वावलंबी. अंतराळात स्वतःचं स्थानक बनवणं दृष्टीपथात. इस्रोच्या स्पॅडेक्स मोहिमेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक. नववर्षाच्या पूर्वसंध्येला इस्रोनं अप्रतिम भेट दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री. नायडूंकडे 931 कोटींची संपत्ती. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सकडनं अहवाल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत सर्वात खालच्या स्थानी. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचा अहवाल. अमित शहांनी वायनाड दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा निर्णय योग्यच आणि हे योग्य दिशेने टाकलेलं पाऊल. प्रियांका गांधींची एक्स पोस्ट. पुरेसा निधी लवकरात लवकर देण्याची मागणी. अफगाणिस्तानामध्ये महिलांना नोकरी करण्यास बंदी. महिलांना नोकरी दिली तर कंपन्यांची मान्यता रद्द करणार. अफगाणिस्तानामध्ये तालिबानी सरकारचा नवीन फतवा. पाकिस्तानमध्ये पोलिओ रुग्णांची संख्या 68 वर. बलुचिस्तानमध्ये 27, सिंधमध्ये 19. पंजाब आणि इस्लामाबादमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद. इस्रायलचा सिरियावरती पुन्हा एकदा हल्ला. राजधानी दमिश्कमध्ये शस्त्रसाठा असलेल्या भागामध्ये बॉम्बस्फोट. हल्ल्यामध्ये 11 जणांचा मृत्यू. उत्तर गाझा पट्टीतील रुग्णालयांवरही इस्रायली सैन्याकडून हल्ले. अनेक रुग्णालयांचं मोठं नुकसान. बॉम्बस्फोटांमुळे डॉक्टरांमध्येही भीतीचं वातावरण. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये गाझा पट्टीतले अनेक मुख्य रस्ते उद्ध्वस्त. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्यामुळे मातीचे ढिगारे. इस्रायली सैन्य परत येताच लेबनॉनमध्ये इमारतींच्या दुरुस्तीचं काम सुरू. बॉम्बस्फोटामुळे बेरटच्या दक्षिणी उपनगरामध्ये सर्वाधिक नुकसान. शेकडो इमारती उद्ध्वस्त. सिरियातील HTSच्या सुरक्षा रक्षकाने संशयिताला घेतलं ताब्यात. सदर संशयित मलेशियाचा नागरिक असल्याची माहिती. आत्रा शहरातून घेण्यात आलं ताब्यात. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध कैद्यांची देवाणघेवाण. UAEने केलेल्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांकडून 150 युद्ध कैद्यांची सुटका. न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्समध्ये 6 जणांवरती गोळीबार. यात आईसह तिच्या 12 वर्षाच्या मुलीचाही मृत्यू. कॅनडामधल्या हॅलिफॅक्स विमानतळावरच्या अपघातानंतर विमानसेवा विस्कळीत. घटनेचा पुढील तपास सुरू. अपहरणाच्या वाढत्या घटनांविरोधात केनियामध्ये निदर्शनं. राजधानी नैरोबीमध्ये लोक रस्त्यावरती उतरले. इलाहीमधून अपहरण झालेल्या 7 जणांना लवकरात लवकर शोधून काढण्याची मागणी. वादळामुळे टेक्सास आणि मिसिसिपीसह अनेक भागातील शेकडो घरांचं नुकसान. पडझडीमुळे काही रस्ते बंद. इस्रायल आणि सिरिया या देशांच्या सीमेवरील गोलान हाईट्समध्ये बर्फवृष्टी. पर्वतांवरती बर्फाची चादर. न्यूयॉर्कमध्येही नववर्ष स्वागताची जय्यत तयारी सुरू. टाइम्स स्क्वेअरवरती होणार गर्दी. अनेक इमारतींवरती आकर्षक रोषणाई. दुबईत एका कॉन्सर्ट दरम्यान आशा भोसलेंनी 91व्या वर्षी तौबा तौबा गाणं म्हणत केली हुक स्टेप. अभिनेता विकी कौशलने शेअर केलेल्या व्हिडिओवरती चाहत्यांकडनं कमेंट्सचा वर्षाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.